नाचनवेल हे मुख्य बसस्थानक असून या ठिकाणी प्रवासी बसच्या प्रतीक्षेमध्ये तासनतास बसलेले असतात। मात्र कन्नड सिल्लोड आगाराच्या काही बस या गावांमध्ये येत नसल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। अहमदाबाद, मोहोरा, डोंगरगाव, नाचनवेल, कोपरवेल, शाहू टाकळी या गावांचे नाचनवेल हे प्रमुख बसस्थानक असून या ठिकाणी अनेक प्रवासी विद्यार्थी बसच्या प्रतीक्षेमध्ये तासनतास बसलेले असतात। मात्र कन्नड सिल्लोड आगाराच्या काही बस या गावांमध्ये न येता चौफुली फाटा येथूनच सरळ निघून जातात आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। त्यामुळे वयोवृद्ध प्रवाशांना, अपंग प्रवाशांना, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना चौफुलीपर्यंत पायपीट करावी लागत आहे। त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। बसमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत न जाण्याचे प्रमाण वाढले आहे। त्यामुळे शैक्षणिक नुकसान देखील होत आहे। विद्यार्थी प्रवाशांनी बस गावांमध्ये का नेत नाही, आम्ही इथे उतरणार नाही असे विचारल्यास वाहनधारक प्रवाशांना अरेरावेची भाषा करून चौफुली फाट्यावरच उतरून देतात। हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून निरंतर सुरूच आहे। मात्र कन्नड सिल्लोड आगार प्रमुखांचे याकडे दुर्लक्ष होत आहे। नाचनवेल येथील सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधी यांनी निवेदन देऊन आणि फोनवरती संपर्क करून देखील वाहन चालकावरती कोणतीही कारवाई झालेली नाही। दिनांक 3 जुलै रोजी पुन्हा अहमदाबाद येथील विद्यार्थ्यांनी सरपंच कासाबाई शिवाजी थोरात यांच्याकडे याविषयी समस्या व्यक्त केली। आमचे नुकसान होत असल्याचे सांगण्यात आले। आम्ही विनंती केली, निवेदन दिले तरी देखील आगार प्रमुखांचे याकडे दुर्लक्ष होत आहे आणि त्यामुळे आता इथून पुढे दोन्ही आगाराच्या बस गावात न आल्यास ग्रामपंचायत, विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थांच्या वतीने कायदेशीररित्या रास्ता रोको आंदोलन करण्यात असल्याचं मत सरपंच यांनी व्यक्त केलं। कुठलाही प्रकार घडल्यास याला जबाबदार कन्नड सिल्लोड आगार प्रमुख असेल असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं आहे। देविदास थोरात, एमसीएन न्यूज, नाचनवेल, कन्नड। मी नाचनवेलची सरपंच सौ कासाबाई शिवाजीराव थोरात। आमच्या पंचक्रोशीतील मुली व मुली हे नाचनवेलपासून पिशोर या शाळेत जातात। त्यांची बस गावात येत नसल्यामुळे त्यांची खूप हाल होतात। आम्ही प्रत्येक वेळेस अधिकाऱ्याकडे खूप प्रयत्न केले, त्यांनी गावात बस आणत नाही। त्यामुळे मुलांचे व मुलींचे हाल होतात, त्यांना पायी यावं लागतं, त्यांच्या अभ्यासाचे नुकसान होते। त्यामुळे तुम्ही सर्व अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे आणि या मुलांसाठी गावात बस आणावी, नाहीतर आम्ही सगळे मुलं व मुली रस्ता रोको करणार आहे, याची तुम्ही दखल घ्यावी। मी रावसाहेब शिंदे, ग्रुप ग्रामपंचायत नाचनवेल कोपरवेल तर्फे कन्नड आगार व सिल्लोड आगाराला सांगू इच्छितो की एसटी जी आहे तर ती नाचनवेलच्या बस स्थानकावर येत नाही। त्यामुळे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक व प्रवासी यांची दुरावस्था होत आहे। त्यांचे नेहमी आमच्याकडे तक्रारी येत आहे। तरी यापूर्वी एक ते 2 वर्षापासून आम्ही कन्नड आगाराला व सिल्लोड आगाराला अनेक वेळा फोन केले, पत्रव्यवहार केले, तरी सुद्धा त्यांची ही जी सवय आहे की वाहन चालक जे आहे, बस चालक जे आहे एसटीचे, ते गावामध्ये बस स्टँडकडे बस आणत नाही। त्यामुळे ही कुचंबना होत आहे व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहे। तरी कृपया कन्नड व सिल्लोड आगाराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांना तात्काळ आदेश देण्यात यावे व बस ही चौफुलीपासून गावामध्ये पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात यावी।